श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे उद्या जी संकष्टी चतुर्थी आहे, तर या दिवशी आपल्याला 11 तांदळाचा उपाय करायचा आहे. एके ठिकाणी आपल्याला 11 तांदूळ ठेवायचे आहेत. सर्व संकटे दूर करणारा 100% रिझल्ट देणारा असा हा प्रभावी उपाय आहे. संकष्टी चतुर्थी म्हणजे काय, तर संकटांचा पराभव करणारी चतुर्थी. संकष्टी या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे की कठीण प्रसंगातून सुटका होणे. चतुर्थीच्या व्रताचे जर आपण पालन केले, संकष्टी चतुर्थीचे उपवास व्रत केले, तर आपल्याला संकटापासून मुक्ती मिळते आणि आर्थिक लाभ होतात. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्यामुळे नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि आपल्या घरामध्ये शांतता राहते. गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये येणाऱ्या सर्व अडचणींना दूर करतात आणि व्यक्तींच्या मनोकामना या पूर्ण करत असतात. त्यामुळे आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची जमेल तेवढी सेवा करायची असते. तसेच काही उपाय हे करायचे असतात. या तिथीला आपण काही उपाय हे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करू शकतो. तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी, पतीच्या प्रगतीसाठी सुद्धा स्त्रिया हे उपाय करू शकतात. संकष्टी चतुर्थी ही बाप्पांची अतिशय प्रिय तिथी आहे. तर काय करायचं आहे, या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर आपलं स्नान वगैरे आटोपून आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. ती कशी करायची, तर सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा हा नेहमी आसनावरती ठेवायचा, त्यामुळे थोड्याशा अक्षता ठेवून किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून एका प्लेटमध्ये आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. आणि दिव्याला हळदी कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करून सर्वप्रथम दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे, ती मूर्ती तुम्हाला एका तामणामध्ये ठेवायची आहे. त्या मूर्तीखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून गणपती बाप्पांना आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. 11 पळी स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. यानंतर आपल्याला 11 पळी पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. अशा प्रकारे गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. यानंतर गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे, तर ती आपल्याला स्वच्छ कपड्याने कोरडी करायची आहे. आणि तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची जागा आहे, तर त्या ठिकाणी ही मूर्ती ठेवू शकता किंवा तुम्ही सेपरेट पाटावरती सुद्धा या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करू शकता. तुम्ही ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा करणार आहात त्या ठिकाणी मूर्ती ठेवा. त्या ठिकाणी सुद्धा थोडेसे तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती ही मूर्ती ठेवायची आहे. यानंतर या मूर्तीला तुम्हाला हळदी कुंकू किंवा तुम्ही अष्टगंध सुद्धा वाहू शकता. यानंतर आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला फूल अर्पण करायचं आहे. फूल अर्पण करताना तुम्ही लाल रंगाचं जास्वंदीचं फुलच अर्पण करा. गणपती बाप्पांना लाल रंग हा अतिशय प्रिय आहे आणि जास्वंदीचे फूल हे त्यांचे आवडते फूल आहे. तसेच आपल्याला बाप्पांना 21 दुर्वा तर ह्यासुद्धा अर्पण करायच्या आहेत. आणि गूळ खोबऱ्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही नैवेद्यासाठी मोदकसुद्धा बनवू शकता. आणि काहीच नाही जमले तर तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य ठेवू शकता. अशा प्रकारे बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. जर तुम्ही सेपरेट पाट किंवा चौरंगावरती गणपती बाप्पांची पूजा करणार असाल, तर त्या पाटावरती तुम्हाला सर्वप्रथम लाल रंगाचं कापड अंथरून घ्यायचं आहे आणि यानंतर गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे. तसेच त्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे. धूपदीपाने ओवाळायचं आहे. तसेच आपण या दिवशी जर शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करूनच ही पूजा करायची आहे. आणि जर पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर तुम्ही तुमचे रेग्युलर जे कपडे आहेत तर ते परिधान करून ही पूजा करू शकता. फक्त चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करून ही पूजा करू नये. अशा प्रकारे बाप्पांची पूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला 11 तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ घेताना आपल्याला पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत. ते अखंड असावेत. तुटलेले, फुटलेले किंवा तांदळांना कीड लागलेली तर असे तांदूळ घ्यायचे नाहीत. स्वच्छ आणि अखंड असे 11 तांदूळ घ्यायचे आहेत. यानंतर आपल्याला हळदी कुंकू घेऊन हे जे तांदूळ आहेत तर त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. म्हणजे थोडंसं पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू मिक्स करून हे 11 तांदूळ घेऊन हातावरती चोळायचे आहेत. ज्यामुळे हे जे तांदूळ आहेत तर ते लाल पिवळे होतील. आणि असे आपल्याला लाल पिवळे 11 तांदूळ घ्यायचे आहेत. हे 11 तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे तर त्यासमोर तुम्ही हा उपाय करू शकता. किंवा तुम्हाला जर मंदिरामध्ये जाऊन शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्ये हा उपाय केलात तरी त्याचे जे रिझल्ट आहेत तर ते अतिशय प्रभावी असे रिझल्ट असतात. कारण आपल्या घरापेक्षा मंदिरामधलं जे वातावरण आहे तर ते सकारात्मक जास्त प्रमाणात असतं. आणि मंदिरामध्ये जे काही गणेश तत्व आहे तर ते आपल्या घरापेक्षा मंदिरामध्ये जे गणेश तत्वाच्या लहरी आहेत तर त्या नक्कीच जास्त असतात. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही हा उपाय
आवर्जून मंदिरामध्येच करा, म्हणजे घरी गणपती बाप्पांची तुम्ही पूजा करून त्यानंतर मंदिरात जाऊन हा उपाय करा. परंतु काही कारणाने जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्यच नसेल तर मात्र तुम्ही घरी हा उपाय करू शकता. आता हे 11 तांदूळ तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत. यानंतर गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे. गणपती बाप्पांसमोर बसताना स्वतःला आसन घेऊन बसायचं आहे आणि यानंतर आपल्याला एक तांदूळ घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे आणि हा तांदूळ जो आहे तर गणपती बाप्पांच्या चरणावर आपल्याला अर्पण करायचा आहे. आणि तो मंत्र असा आहे, इदम अक्षतम ओम गण गणपते नमः. इदम अक्षतम ओम गण गणपते नमः. तर असा मंत्र म्हणायचा, एक तांदूळ घ्यायचा आणि तो चरणावर अर्पण करायचा. तर असं आपल्याला 11 वेळेला म्हणायचं आहे. म्हणजे 11 वेळेला हा मंत्र म्हणत 11 तांदूळ हे गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. यानंतर हात जोडून तुमची जी काही इच्छा असेल, तुमची जर काही कामे रखडलेली असतील जी पूर्ण होत नाहीत किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःख आहे, तुमच्यावरती एखादं संकट आलेलं आहे, तर ते तुम्हाला बाप्पांना सांगायचं आहे आणि बाप्पांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा बाप्पांनी तुम्हाला दाखवावा. तर अशा प्रकारे अतिशय साधा आणि सोपा हा 11 तांदळाचा उपाय आहे. तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला सुद्धा हा उपाय करू शकता. नक्कीच हा अतिशय प्रभावी उपाय आहे. आपल्या आयुष्यामध्ये जी काही अडचणी आहेत किंवा दुःखी आहेत तर त्यातून गणपती बाप्पा हे आपल्याला नक्की बाहेर काढतात. गणपती बाप्पा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत. आता यानंतर तुम्ही दुसरा एक उपाय करू शकता. तो उपाय म्हणजे आपल्याला आपल्या उंबऱ्यावरती किंवा आपल्या घरामध्ये एक वस्तू जाळायची आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला 5 ते 7 कापूर घ्यायचे आहेत. तुम्ही भीमसेनी कापूर घेऊ शकता आणि त्यावरती तुम्हाला 4 ते 5 लवंगा ठेवायच्या आहेत आणि हा जो कापूर आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर हे जे आहे तर ते सुद्धा तुम्ही जाळू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जरी जाळलं तरी सुद्धा चालेल. यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे तर ती नकारात्मक शक्ती नष्ट होते. कारण आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता येते तर ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजातूनच येत असते. त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजामध्ये हा कापूर जाळायचा आहे. परंतु काही कारणाने मुख्य दरवाजात जर हा कापूर जाळणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये म्हणजे मुख्य दरवाजाच्या आत सुद्धा हा कापूर जाळू शकता. आणि हा कापूर जाळताना आपल्याला म्हणायचं आहे की ओम श्री विघ्नहर्ताय नमः. ओम श्री विघ्नहर्ताय नमः. तर हा मंत्र आपल्याला 108 वेळेला म्हणायचा आहे. तसेच आपण जेव्हा हा कापूर जाळणार आहोत तर त्यानंतर आपल्याला तो कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावरती चिमूटभर काळी मोहरी तर हे सुद्धा टाकायचं आहे. आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तर तोपर्यंत तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय नमः तर या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे. गणपती बाप्पांना आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे. कोणताही उपाय करताना तो आपल्याला श्रद्धेने आणि निष्ठेने करायचा आहे. श्रद्धेने आणि चांगल्या भावनेने आपण कोणतीही गोष्ट केली तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळते.